वनरक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि स्पष्ट अपडेट. पेसा क्षेत्रातील वनरक्षक भरतीबाबत शासनाने आता अत्यंत कडक आणि स्पष्ट आदेश दिले आहेत. या पत्रातील सर्वात मोठी बातमी म्हणजे वजा आधी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार आणि त्यानंतरच उर्वरित रिक्त पदांसाठी बिंदू नामावली केली जाणार आहे. मित्रांनो, 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 6 नुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवताना एक महत्त्वाचा क्रम पाळला जाणार आहे. 1. निवड यादीतील उमेदवार. ज्या उमेदवारांनी आधीच परीक्षा दिली होती आणि जे गुणवत्ता यादीत पात्र ठरले होते त्यांची नियुक्तीची कार्यवाही सर्वप्रथम केली जाईल. 2. मानधन तत्वावरील नियुक्ती. 5 ऑक्टोबर 2024च्या निर्णयानुसार जे मानधन तत्वावर नियुक्त आहेत त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कार्यवाही पूर्ण केली जाईल. यानंतर पत्राच्या दुसऱ्या मुद्द्यानुसार वरील नियुक्त्यांची कार्यवाही झाल्यानंतर वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली रोस्टर मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित केली जाईल. ही प्रमाणित बिंदू नामावली आणि मागणीपत्र सादर झाल्यानंतरच उर्वरित रिक्त जागांसाठीची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. वनरक्षक भरती प्रक्रियेतील हा सर्वात मोठा अडथळा आता दूर झाला आहे. ही माहिती तुमच्या सर्व वनरक्षक मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा. अशाच अधिकृत माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.